नमस्कार. मी डॉक्टर अमित अरुणसिंह, जनरल फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट, शारदा क्लिनिक अँड डायबिटीस सेंटर, मांजरी बुद्रुक, पुणे येथून बोलत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणजेच वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे लोकांमध्ये डायबिटीस या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. तर डायबिटीस म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कोणत्याही व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी जर नियंत्रणाबाहेर जात असेल तर त्या व्यक्तीस डायबिटीस हा आजार असल्याचे आपण निदान करतो. डायबिटीस होण्यामागे प्रमुख 2 कारणे असतात. यामध्ये पहिले कारण आहे आनुवंशिकता आणि दुसरे कारण आहे बदलती जीवनशैली. जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर ही उपाशीपोटी 110 पेक्षा जास्त असेल, जेवणानंतर 2 तासानंतर तपासलेली रक्तातील साखर ही 160 पेक्षा जास्त असेल आणि त्या व्यक्तीचा HbA1c रिपोर्ट म्हणजेच रक्तातील साखरेचा सरासरी मागील 3 महिन्यांचा रिपोर्ट हा 6.5 पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीस डायबिटीस हा आजार असल्याचे आपण निदान करतो. सद्यस्थितीत जगामध्ये जर कोणत्या देशात सर्वाधिक डायबिटीसचे रुग्ण असतील तर तो आपला भारत देश आहे आणि तरीही आपल्या देशातील लोकांमध्ये या आजाराबद्दल अजूनही हवी तेवढी जागरूकता नाहीये. बरेचसे रुग्ण असेही आढळतात की ज्यांना बाहेरून काही लक्षणे दिसत नसले तरी डायबिटीस डिटेक्ट झालेला असतो आणि हे असे रुग्ण या आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि मला काही लक्षणे नाहीत, मला काही त्रास नाही, त्यामुळे मी गोळ्या औषधे यावर पैसे का खर्च करू, उपचारावर का पैसे खर्च करू, अशी मानसिकता या लोकांची असते. पण ही मानसिकता अतिशय गंभीर व चुकीची आहे. या लोकांना माझा हाच सल्ला राहील की तुम्हाला सापडलेला डायबिटीस, तुम्हाला डिटेक्ट झालेला डायबिटीस हा तुमच्या घरामध्ये लागलेल्या आगीप्रमाणे आहे. जर तुमच्या घरामध्ये लागलेली आग तुम्ही विझवण्यासाठी जेवढ्या तत्परतेने प्रयत्न करणार तेवढ्याच तत्परतेने प्रयत्न तुम्ही तुमच्या रक्तातील अनियंत्रित साखर नियंत्रणात आणण्यासाठी घ्यायला हवेत. तुमच्या घरात लागलेली आग ज्याप्रमाणे तुमच्या घरातील सर्व सामान जळून खाक करू शकते, अगदी त्याप्रमाणे तुमच्या शरीरातील, तुमच्या रक्तातील अनियंत्रित साखर हे तुमच्या शरीराच्या आतील नाजूक अवयवांना इजा पोहोचवून त्याला गंभीर दुखापत करू शकते. अशा वेळी बरेचसे रुग्ण असे असतात की लक्षणे दिसत नसताना ट्रीटमेंट घेत नाहीत, उपचार करत नाही आणि मग काही दिवसांनी अशी वेळ येते की हृदयाचं ऑपरेशन, किडनीचं ऑपरेशन असे मोठमोठ्या ऑपरेशनसाठी मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये ॲडमिट व्हावे लागते. तर माझ्या या सर्व रुग्णांना हाच सल्ला राहील की डायबिटीस या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. जरी आपल्याला काही लक्षणे दिसत नसली पण आपल्याला डायबिटीस हा आजार डिटेक्ट झाला असेल तर योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून यावर उपचार घ्या आणि अनियंत्रित साखरेमुळे होणाऱ्या धोक्यापासून, पुढे होणाऱ्या दुखापतीपासून आपल्या अवयवांना आणि ओव्हरऑल आपल्या शरीराला वाचवा. ह्या आजारामागची कारणे, लक्षणे, यासाठी घ्यावे लागणारे उपचार आणि यासाठी जीवनशैलीत करावे लागणारे बदल, या सर्व गोष्टींबद्दल आपण पुढील काही व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.